भोईर सर्वांनी 2 मिनिटं श्रद्धांजली पर उभं राहायचं आहे. ओम शांती शांती. कैलासवासी काची कृष्णा तांडेल स्मृती चषकामध्ये या फायनलच्या सामन्यामध्ये मी सर्वच क्रिकेट रसिक क्रिकेट खेळाडू आणि यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट पाहणाऱ्या सर्वच प्रेक्षकांचं या ठिकाणी सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. अंतिम लढत आहे. धन्यवाद सारसोले संघ. या स्पर्धेमध्ये आपला सहभाग देखील लाखोमोलाचा होता. 3 षटकांचा सामना राहील. 3 षटकांची अंतिम फायनल लढत राहील. अंतिम सामना राहील. आपण पाहताय कांचनस्मृती चषक, कांचनस्मृती करावे 30+ आणि करावे 30+B संघ. तसंच विनंती करतोय करावे गावातील वरिष्ठ मान्यवर नागरिक या मैदानावर उपस्थित आहेत. आपल्या सर्वांनाच विनंती करतो, या व्यासपीठावर आपल्यासाठी आसन व्यवस्था केलेली आहे. तसेच आमच्या 40+ करावे संघाचे खेळाडू आपण देखील उपस्थित आहात. आपल्याला देखील विनंती करतोय आपण या व्यासपीठावर स्थानापन्न होण्याची आपण असं विनंती करतोय. अनेक मान्यवर पाहुणे आपण पाहिले. 3 दिवसीय क्रिकेट प्रतियोगितेमध्ये अंतिम टप्पा आहे. बिपिन मेहनत केली होती कारण आपल्याला शेवट गोड व्हावा म्हणून, आणि ते चित्र मात्र या ठिकाणी दिसते. करावे बनाम करावे असा अंतिम सामना आपण पाहतोय. क्रिकेट 30+ टेनिस क्रिकेटचा हा अतिशय चांगला दर्जेदार आयोजन आपण पाहतोय. 3 दिवसीय क्रिकेट प्रतियोगिता आपण पाहतोय आणि अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा संपन्न होताना देखील आपण पाहताय. तोवर द स्ट्राईक एंडला आपण पाहतोय कपिल भोईर, धनेश, गोलंदाज आदेश. 3 षटकांचा सामना. पहिला चेंडू, पहिलाच फटका, पहिलाच एक टेक्निकली परफेक्ट असा फटका ऑफसाईडच्या दिशेने चौकार गाठतोय, सीमारेषा पार करतोय. हा फटका चांगला फटका. लेट कट, स्क्वेअर कट केला. कव्हर पॉईंट, डीपिश कव्हर पॉईंट मध्ये. यस, तर पहिल्या चेंडूवर पहिला चौकार. एक चांगला टेक्निकली परफेक्ट असा फटका टेनिस क्रिकेटचा. बघूया कपिल. आता मात्र हा चेंडू बॉल करायचा होता, हुक करायचा होता. डीपिश कव्हर लेग, डीपिश स्क्वेअर लेग, मिड विकेटचं क्षेत्र पार करायचा मानस मनोदय होता फलंदाजाचा. मात्र टप्पा पाहिला तर चांगल्या चेंडूची समाप्ती, निर्धाव चेंडूची समाप्ती होताना आपण पाहताय. हा चेंडू आता मात्र टायमिंग अलोन द कार्पेट चेंडू येतोय. डीपिश मिड विकेट स्क्वेअर लेगचं ते क्षेत्र गाठय तोपर्यंत फेकी होतोय. चांगलं क्रिकेट फावू याचं. एकच धाव, एक धावसंख्येनं संघ पोचतोय. करावे बी संघ 30+5 या धावसंख्येवर. आता मात्र धनेश डावपुऱ्याचा हा अतिशय घातक फलंदाज, स्फोटक फलंदाज टेनिस क्रिकेटचा. अनेक विक्रम आहेत त्याच्या नावावर. 20 चेंडू आणि 87 धावांची मागच्या स्पर्धेमध्ये कसा मॅरेथॉन इनिंग आपण देखील पाहिली होती. धनेश याच्या नावावर पुन्हा एकदा तयार. हा चेंडू चांगला हिट चेंडू येतोय नोमॅन्स लँडमध्ये. डीपी स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये येतोय तोपर्यंत अभय अडवतोय चेंडू, फेकी करतोय. 2 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. 2 धावसंख्येनं संघ पोहोचतोय. धावफलक आपण पाहिलं 7, बिनबाद 7. बिनबाद 7. करावे 30+A विरुद्ध करावे 30+B अशी फायनलची लढत, अंतिम सामना आपण घडताना या ठिकाणी पाहतोय या मैदानावर.
चांगली खेळपट्टी आहे, चांगलं 38चं सर्कल आहे, चांगली पूर्णपणे चौफेर पसरलेली ही सीमारेषा, वैकुंठवासी गणपतशेठ तांडेल असं हे खेळाचं मैदान. पुन्हा एकदा बघूया, फलंदाजीसाठी सज्ज होतोय धनेश. हा फटका चांगला देखणा फटका, चांगला टायमिंग, सरळ आउट ऑफ द पार्क षटकार. काय फटका होता पाहायला मिळाला, चांगला फटका, हाय बॅकली पाहायला मिळाली. धनेशाच्या बॅटमधून निघालेला हा एक जबरदस्त फटका, जबरदस्त षटकार. लॉंग ऑन ची सीमारेषा सहजरित्या पार करण्यामध्ये यश धनेशाला. पहिला षटकार आपल्या इनिंगमधला. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 13 या धावसंख्येवर मार्गक्रमण करताना आपण पाहता हे धावपलक. हा फटका मारायचा होता, बॅटच्या पट्ट्यात टप्पा पडला, थोडासा टप्पा खाली राहिला त्या खेळपट्टीवर. या संध्याकाळच्या 17 मध्ये षटक संपलं. या षटकाचं विश्लेषण, धावसंख्या आपण पाहताय धावपलक 13, साजेसा खेळ. या करावे 30+ ब संघाचा 13 धावांची ही सुरुवात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. यस तर सालाबाद प्रमाणे आपण पाहताय वावळा ग्रुप क्रिकेट संघ करावे आयोजित कैलासवासी विनोद शत्रुघ्न म्हात्रे, कैलासवासी स्नोईल यशवंत पाटील यांच्या स्मरणार्थ समाजसेवक चषक 2020 हे पर्व आपण पाहाल. प्रथम पारितोषिक मला वाटतं 1 लाख रुपये आहे आणि भव्य दिव्य चषक. द्वितीय पारितोषिक रोख रुपये 50,000, आकर्षक असं चषक. तृतीय पारितोषिक रोख रुपये 25,000 व आकर्षक चषक उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक यांना आकर्षक ट्रॉफीज देण्यात येईल. या स्पर्धेची प्रवेश फी असेल रोख रुपये 10,000. नमेश तांडेल, रवींद्र म्हात्रे, अजिंक्य तांडेल, धीरज तांडेल, विशाल मडवी यांच्याकडे आपण संपर्क साधायचा आहे. याच्यानंतर दुसरं षटक लगेच मायक्रोफोनवर मी आमंत्रित करतोय मिस्टर बिपिन म्हात्रे. धन्यवाद राकेश दादा. मेगा महिलाची लढत, अंतिम लढत पाहायला भेटतीये. करावे ए आणि करावे बी. नाणेफेक जिंकलं, क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजाचं आमंत्रण दिलं 30+ संघाला. नौका गोलंदाज येतोय समीर, भिरकावते चेंडूला सुरेख फटका पाहायला भेटते. चेंडू मागे भूषण येतोय, आदेश येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. 1 धावसंख्येवरती समाधान मानावं लागते. संघाच्या धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावपळ लागतात त्या म्हणजे 14च्या घरात. धावसंख्या 14 व्यक्तिक पहिला संघात दुसरी षटक घेऊन आलाय तो म्हणजे समीर. एक ऑलराउंडर फलंदाज धनेश व्यक्तिक एक षटकाराच्या साहाय्याने खेळतोय. 8 धावसंख्येवरती 3 चेंडू फेस केले, 8 धावसंख्येवरती खेळतोय. संघाच्या धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावपळ लागतात ते म्हणजे 14च्या घरात. पुन्हा एकदा समीर तयार, पुढचा चेंडू षटकातला टाकण्यासाठी तयार. काही क्षेत्रात सजावट करताना क्षेत्ररक्षक निलेश दादा पुन्हा एकदा 10 बारपर्यंत धावतोय, पॉपीला पार करतोय, टाकतोय, फेकतोय, फेकला गेलाय. जबरदस्त फटका आणि चेंडू जातोय. बघता बघता सीमा रेषेच्या पलीकडे आउट ऑफ द पार षटकार. एक जबरदस्त खेळ धनेशाचा, एक षटकारवीर, षटकारांचा बादशाह. आणि धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या पुढे सरसावते ती म्हणजे 20च्या घरात. दादा वाजव. धन्यवाद. आणि मागच्या चेंडूवर खरपूस समाचार घेतलाय तो म्हणजे धनेशाने. पुढचा चेंडू शॉर्ट प्रकार चेंडू. इथे मात्र बॅटची कडा होती, एक्स्ट्रा कलेक्ट करता आला नाही चेंडू. आणि इथे मात्र 1 धावसंख्या काय रोखू शकले नाही. 1 धावसंख्येने संघाच्या धावसंख्या विचार केला, धावसंख्या पुढे सरसावते. संघाच्या धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 21च्या घरात. एक जबरदस्त खेळ, सुरेख खेळ पाहायला भेटते. अंतिम लढत, मेगा फायनलची लढत, अंतिम सामना या स्पर्धेतला. हे 3 दिवस चाललेली स्पर्धा. एक जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला भेटतोय, सुरेख असं आयोजन. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. तोंड देईल कपिल. कपिल एक चौकार सायनी खेळतो, 6 धावसंख्येवरती खेळतो कपिल. पुन्हा एकदा समीर तयार, पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. पुढे पकार चेंडू आणि सरळ खेळून काढलाय अभय. चेंडू मागे, इथे मात्र गफलत करतोय, चेंडू फेकतोय. 1 धावसंख्या रोखू शकत नाहीये. 1 धावसंख्येवरती समाधान मानावं लागतोय. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या मुसंडी मारते, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 22च्या घरात. एक सुरेख खेळ पाहायला भेटलाय दोन्ही या संघांचा, 30+ ए आणि 30+ बी.
मात्र या स्पर्धेचा विचार केला तर मोठा स्कोर उभा करावा लागेल. या संघाचा विचार केला, पुढच्या संघाचा विचार केला तर मोठा स्कोर उभा करावा लागेल या 30+B संघाला. पण एकदा समीर तयार, पुढचा चेंडू षटकातला शॉर्ट पकड, चेंडू भिरकावलाय, चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. बिग 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 हिट षटकार, शॉर्ट पकड, चेंडू भिरकावला. एक जबरदस्त खेळ म्हणता येईल धनेशाचा. आणि या 6 धावसंख्येने संघा धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावपळ करावं लागतात त्या म्हणजे 28 घरात. इथे मात्र मागणी गोलंदाजी पाहायला भेटते ते म्हणजे समीर. एक चेंडू शिल्लक, शेवटचा चेंडू, शेवटचा मारा म्हणता येईल या षटकातला टाकण्यासाठी तयार. मागणी गोलंदाजी पाहायला भेटते. या षटकामध्ये 2 षटकार लगावले आहेत ते म्हणजे धनेशाने 15 धावसंख्या दिलेत 5 चेंडूवर. आणि या शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातला. पण एकदा पुढचा चेंडू धावतोय, पॉपीला पार करतोय, टाकतोय, फेकतोय, फेकला गेला, भिरकावण्याचा प्रयत्न, बॅटच्या पट्यात चेंडू आला नाहीये. चेंडू विसवतो एस्टेच्या मगरमिडीत. 12 चेंडूचा खेळ संपला आणि संघा धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावपळ करावं लागतात त्या म्हणजे 28 घरात. पहिला षटक विश्लेषण केलं तर आदेश गोलंदाजीसाठी आला होता. त्या षटकामध्ये मॅन्डेटरी पॉवर षटक होतं, सर्कलचं षटक होतं आणि त्या षटकामध्ये 11 धावसंख्या दिल्या होत्या आदेश तांडेल याने. त्याच्यानंतर दुसऱ्या षटकाची जबाबदारी करण्यात आली, ज्याच्या खांद्यावर दिली समीर. त्या षटकामध्ये 2 षटकार लगावले धनेशाने आणि 15 धावसंख्या दिल्या समीर यांनी. मागणी गोलंदाजी 12 चेंडूचा खेळ संपला आणि संघा धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावपळ करावं लागतात त्या म्हणजे 28 घरात. आणि शेवटचा षटक ज्याच्या खांद्यावर कर्णधार देतोय, जबाबदारी देतोय, तो येतोय गोलंदाज अनिल तांडेल. गोलंदाज येतोय अनिल. शेवट षटक, अंतिम षटक, हाणामारी करावे लागेल, मोठे फटके मारावे लागतील कपिल याला. धावसंख्याचा विचार केला, धावसंख्या 28 घरात. 14च्या सरासरीने धावसंख्या चालल्या. पुन्हा एकदा अनिल तयार. इथे मात्र मोठा फटका, चेंडू जातोय बघता बघता सीमा रेषेच्या पलीकडे. पंचांचा इशारा येतोय 6 धावेचा. एक जबरदस्त खेळ, पहिल्याच चेंडूवर खरपूस समाचार घेतोय अनिल याच्या आणि या चेंडू पोहोचवतोय सीमा रेषेच्या पलीकडे. षटकार या 6 धावसंख्येने संघा धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या मुसंडी मारते, संघा धावसंख्या जाऊन पोहोचतात त्या म्हणजे 34 घरात. एक जबरदस्त खेळ, एक जबरदस्त लढत पाहायला भेटते. मेगा फायनलची लढत, अंतिम लढत पाहायला भेटते. 30+A करावे आणि 30+B यांच्यामध्ये चाललेली झुंबड हमरी तुंबरी पाहायला भेटते. धावसंख्या जाऊन पोहोचतात त्या म्हणजे 34 घरात. पहिला चेंडू, मागळा चेंडू पाहायला भेटतोय अनिलच्या कोट्यातला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार अनिल. 4-5 रनअप, धावतोय, पॉपीनं पार करतोय, टाकतोय, फेकलाय. इथे मात्र कमबॅक करतोय, व्हेरिएशन आणतोय आपल्या गोलंदाजीमध्ये. खालवर आला चेंडू, बॅटच्या पट्यात चेंडू आला नाही, चेंडू विसावतोय एस्टेच्या मगरमिडीत. निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय. धावसंख्या स्थिर, धावसंख्या 34 घरात. पुन्हा एकदा गोलंदाज अनिल तयार. पुढचा चेंडू या षटकातला, तोंड देईल कपिल, कपिल तो अनिल आणि विरकावलं चेंडूला, चेंडू जातोय. बिग 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 हिट षटकार, सुरेख खेळ पाहायला भेटतोय कपिल याचा. इथे मात्र धावसंख्या पुढे जातात, धावसंख्यांचा विचार केला, धावसंख्या धावपळ करावं लागतात त्या म्हणजे 40 घरात. धन्यवाद धन्यवाद दिनेश, धन्यवाद. 3 चेंडू शिल्लक या षटकातला. शेवटचा षटक अनिल भिरकावते चेंडूला. केलुंकडलं चांगलं चेंडू म्हणता येईल, चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धावसंख्या काही रोखू शकल्याने 1 धावेला महत्व दिलं आहे ते म्हणजे कपिल आणि धनेश यांनी. संघा धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावपळ करावं लागतात त्या म्हणजे 41 घरात. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. प्रहार करावा लागेल, मोठा फटका मारावा लागेल, 50 गाठावे लागेल ती 30+B संघाला. पुन्हा एकदा गोलंदाज अनिल तयार. स्ट्राईक मध्ये आलाय डावखुरा फलंदाज, स्टायलिश फलंदाज षटकारवीर धनेश. याच्याकडे अपेक्षा असतील आपल्या संघाला षटकाराची, षटकाराची. धावसंख्यांचा विचार केला, धावसंख्या 41 घरात. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. अनिल तयार, अनिल क्षेत्ररक्षण सजावट करताना आपण पाहतोय. नक्कीच पुढचा चेंडू खेळण्यासाठी तयार धनेश. 4-5 रन धावतोय, पॉपीला पार करतोय, टाकतोय, फेकतोय, फेकला गेलाय. शॉर्टपकार चेंडू भिरकावलाय, सुरेख फटका, कव्हरच्या वरून चेंडू भिरकावलाय, चेंडू जातोय बघता बघता सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार. दादा वाजव दादा.
धन्यवाद डिजिवंश, धन्यवाद. इथे मागतो माघाडी गोलंदाजी पाहायला भेटते अनिल याची. शेवटचा चेंडू असेल, चौकार की षटकार पाहावं लागेल. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 45. बिंड बाद 45. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, भिरकावते चेंडूला, चेंडू जातोय बघता बघता सीमा रेषेच्या पलीकडे आणि या षटकार येतो. एक जबरदस्त खेळ धनेशाचा. 18 चेंडूचा खेळ संपला आणि संघात धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावबल करावं लागतात ते म्हणजे 51. गडी बाद न होता धावसंख्येचा विचार करा, धावसंख्या 51. एक जबरदस्त खेळ. मागणी गोलंदाजी अनिलची. या षटकामध्ये अनिल धावसंख्या देतोय. धावसंख्या देतोय. मागणी गोलंदाजी पाहायला भेटली अनिल याची. 18 चेंडूचा खेळ संपला, धावसंख्या 51 आणि 52 धावसंख्येचं आव्हान असेल तर 30+ ए संघापुढे. याच्याच संबोधनासाठी बोलवतोय राकेश दादा. यस बिपिन, काय फलंदाजी पाहायला मिळाली या पहिल्या इनिंग मध्ये, अंतिम सामन्यामध्ये. बिनबाद 51. आपण या फलंदाजीमध्ये पाहिलं, वैयक्तिक कपिल 20 धावांची खेळी साकार करून नाबाद राहिला. त्याच्यानंतर धनेश 4 षटकार मारले आपल्या वैयक्तिक इनिंग मध्ये, एक चौकार मारला, 31 धावांची खेळी साकार केली. काय फलंदाजी पाहायला मिळाली करावे 30+ संघाच्या 2 फलंदाजाच्या माध्यमातून. आपण पाहिलं जर या गोलंदाजाचं विश्लेषण, पहिलं षटक घेऊन आला आदेश, 13 धावा मात्र खर्च केल्या. त्याच्यानंतर समीर 15 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर आला अनिल अंतिम षटकामध्ये 3 षटकार 1 चौकार 23 धावा खर्च केल्या. आता मात्र ही फाईट बॅक पाहायला मजा येईल बिपिन. यस, तर 51 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट झालं. 51 धावा आणि 52 धावांचं टार्गेट सेट झालेलं आहे. 17.33 सरासरी गाठायची आहे प्रत्येक षटकामागे. आपण पाहिलं जर वातावरणाचा विचार केला तर परिस्थिती कठीण आहे करावे ये संघाच्या विरुद्ध. यस, तर नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं या दमट वातावरणामध्ये करावे ये संघानं. यस, कैलासवासी कांचन स्मृती चषक हे अतिशय चांगलं आयोजन मी म्हणेन. स्मृतींना उजाला देण्याचा प्रयत्न आहे टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. 30+ क्रिकेट करावे गाव. या आदरणीय जयप्रकाश दादा तांडेल तसेच करावे गावातील अनेक मान्यवर आपण पाहतोय. 40+ करावे संघाचे अनेक खेळाडू देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती करतोय की आमच्या शबनम सुमनांना मान देऊन आपण या व्यासपीठावर यायचं आहे. राजेश, मिस्टर राजेश आणि निलेश, चांगला खेळ राजेशच्या माध्यमातून देखील पाहिला. पहिल्या सामन्यामध्ये अर्धशतक झलकावलं, त्याच्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये एक चांगली इनिंग देखील खेळला. आता मात्र अंतिम फायनलच्या लढतीमध्ये काय करामत करतोय बघायचं. परिस्थिती विपरीत आहे. पहिल्या चेंडूवर पॅडवर आदलला, पायचीच जोरदार अफील आणि यथोचित पंचगिरी या ठिकाणी पाहतो. दत्ता मेहर यांच्या माध्यमातून हा बाद धावचित. पहिल्या विकेटचं पतन लेग बिफोर धावचितच्या रूपाने बाद होतोय. थोडासा डावा पाय पाडला तर शफल केला होता आणि हा चेंडू मारायचा होता. लो पॅडवर लागला चेंडू आणि यथोचित निर्णय या ठिकाणी सार्थ करताना दत्ता मेहर लाईन ट्रॅक मध्ये आला असेल मधल्या एसटीच्या. यस, तर पहिल्या चेंडूवर पहिलं यश. निशांत याचं सातत्य गोलंदाजी मधलं हे अतिशय चांगलं प्रभुत्व लगातार सेमीफायनलच्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं आणि आता मात्र फायनलच्या सामन्यामध्ये लढतीमध्ये अतिशय मोठा सामना. आदेश स्ट्राईक एंडला येतोय. नवीन फलंदाज मिस्टर आदेश. यस, तर आदेश 52 धावांचं हे टार्गेट.
हा चेंडू हलकासा कट करतोय, मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. डिपिश कव्हर पॉइंटचं क्षेत्र गाठत्या हा चेंडू, हा पहिला चौकार आदेशाच्या बॅट मधून निघालाय. 4 धावसंख्येने धावफलक देखील पुढे सरकतंय. धावांचं देखील खातं खोललं जातंय करावे संघाचं. 1-4. यस, तर आपण पाहताय फायनलची लढत. हा चेंडू डावी एसटी उखडतोय, सुरेख गोलंदाजी निशांत याची. आपण पाहतोय अंतिम लढत, अंतिम फायनलचा सामना. 52 धावांचं हे टार्गेट सेट केल्यानंतर करावे 30+ब संघाचा हा दिमागदार खेळ गोलंदाजीचा निशांत याचा. 2-4. फलंदाज नवीन फलंदाज अभय. मागच्या सामन्यातील सामनावीर, पारितोषिकाचा मानकरी अभय. बघूया, परिस्थिती विपरीत आहे, हे वातावरण देखील विपरीत आहे. या 52 धावांचं टार्गेट चेस करण्याकरता करावे 30+A संघाकरता. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही घडू शकतोय. पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली, चेंडू 2 क्षेत्ररक्षकाला चकवतोय आणि चेंडू येतो थर्ड मॅन सीमारेषा पार करतोय. हा फटका, हा चौकार, नशिबाचा चौकार. बॅटचा एज लागला यष्ट्यांच्या मागे, हा चौकार. या 4 धावसंख्येनं संघ पोहोचतोय करावे ए संघ 2-8. बिझी 2-8. आगामी चेंडू तयार. पुढील चेंडू, हा चेंडू मारायचा होता, बॅटच्या पट्ट्यात येत ना चेंडू उचलला. यष्टांच्या मागे चांगली कामगिरी एक यष्टीचीत देखील केला. पंचांकडनं दडपण अफील देखील केली होती यष्टीचीतची, मात्र फेटाळली गेली. निर्धाव चेंडूची समाप्ती. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं खेळपट्टीवर. धावसंख्या 2-8. पहिलं षटक कार्यान्वित प्रगतीपथावर. हा चेंडू आउटसाइड यष्ट्यांच्या मागे आपण पाहतो डाव्या स्टिकच्या बाहेर. तोपर्यंत 1 धाव आणि दुसरी धाव परिपूर्ण करताना आणि हा धावचित. पंचांचा वाईटचा इशारा येतो आमच्यापर्यंत. 1+1 या 2 धावा मात्र नक्कीच मिळतील. आणि आपण पाहतो करावे संघाच्या खात्यामध्ये 2 धावा. धावफलक दुहेरी अंकामध्ये पुढे सरकतंय दशकात. अभयबाद धावचीच्या रूपानं. पाहतोय करावे बी संघाचा 30+ संघाचा हा जबरदस्त बहाददार खेळ. मात्र सामना अजूनही कार्यान्वित आहे. मर्यादित 13 चेंडूमध्ये 42 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. टूवर्ड नवीन फलंदाज जातो स्ट्राईक एंडला भूषण. बघूया, अजूनही निलेश मात्रे नॉन स्ट्राईक एंडला तैनात आहे, सलामीचा फलंदाज. डावी एसटी उखडली जात आहे. सुरेख गोलंदाजी, अचूक टप्प्याची जलद गतिमय अशी गोलंदाजी निशांत याची. 4थ्या विकेटचं पतन. महाराष्ट्राची शान मोत्याची खान, महाराष्ट्राची शान मोत्याची खान, सुंदर ही नगरी. महाराष्ट्राची शान मोत्याची खान, सुंदर ही नगरी. रायगड जिल्हा महान खेळाडूंची क्रिकेटची पंढरी. रायगड जिल्हा महान खेळाडूंची. नवीन फलंदाज धीरज जातोय स्ट्राईक नॉन स्ट्राईक एंडला. स्ट्राईक एंडला मात्र येतो निलेश. पहिल्या षटकाचं वृत्तकरण विश्लेषण जर पाहिलं, 4 बली एकूण, त्याच्यामध्ये 1 धावची, 3 बली, 2 बोल्ड.
सुरेख गोलंदाजी आपण पाहिली, अचूक टप्पा देखील पाहिला निशांत त्याच्या या गोलंदाजीचा. आत्ता मात्र 12 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता आहे. टार्गेट बघा, नवीन गोलंदाज भूषण, चांगली गोलंदाजी आहे. करावे 30+ ब संघाची. चांगला रिदम, चांगला ऍक्शन भूषण याचा देखील आपण पाहतोय. मागच्या सामन्यातील सामनावीर 6 धावा 4 बळी मिळवले होते. पुन्हा एकदा निलेश ऑन टू द फलंदाजीच्या मार्कवर, सरळ सोडून देते आउटसाइड ऑफ. संपंचांचा वाईटचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. खूपच बाहेरचा चेंडू आहे. धावसंख्या धावपलकावर आपण पाहू शकाल 11. 4 बाद 11. हा एक जबरदस्त खेळ करावे 30+ संघाचा. पुन्हा एकदा निलेश तयार फलंदाजीसाठी. बघूया भूषण याचा हा मारा गोलंदाजच्या मार्कवर धावतोय. हा चेंडू पुल केलाय, टायमिंग फसलं. चेंडू येतोय शॉर्ट स्क्वेअर लेग लॉंग लेगच्या त्या पट्ट्यामध्ये, त्या कार्यक्षेत्रामध्ये. तोपर्यंत 2 धावा, धावसंख्या 13. धावसंख्या 13 धावपलकावर आपण पाहताय. पूर्णपणे समीकरण जर पाहिलं, या सामन्याचं चित्र पाहिलं, एक पूर्णपणे मोटिवेशन मिळालं. पहिल्या इनिंगमध्ये 51 धावा टार्गेट सेट झाल्यानंतर या गोलंदाजांना करावे 30+ ब संघाच्या. हा चेंडू बॅटची कडा, चेंडू येतो शॉर्ट कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये. 1च धाव, धावसंख्या 14. धावपलकावर आपण पाहताय चांगला खेळ, चांगली गोलंदाजी देखील आहे. फलंदाजीचा दडपण फेस करताना आपण पाहतात पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये करावे ए संघ. 10 चेंडू आणि 38 धावांची गरज. तोपर्यंत स्ट्राईक एंडला येतो नवीन फलंदाज धीरज. एक चांगला फलंदाज देखील आहे डावकुरे हाताचा मिस्टर धीरज. व्यस्त क्षेत्ररचनेची रचना जर आपण पाहिलं, पुन्हा एकदा फेरबदल करावा लागतोय कारण डावकुऱ्याचा फलंदाज स्ट्राईक एंडला येतोय धीरज. पुन्हा एकदा तयार ऑन टू द गोलंदाजच्या मार्कवर मिस्टर भूषण. रिदम चुकतोय. बघूया अजूनही 10 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. प्रेक्षकांना अपेक्षा आहे चौकार षटकारांची. प्रेक्षकांना अपेक्षा आहे सामना शेवटच्या चेंडूपर्यंत गेला पाहिजे. हा फटका बॅटच्या पटक्यात येत नाही, टायमिंग फसलं जातं. चेंडू येतोय अलॉंग द कार्पेट शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये, परिक्षेत्रामध्ये. 1च धाव. चांगला खेळ, चांगली गोलंदाजी, पूर्णपणे प्रभुत्व अजूनपर्यंत या सामन्यामध्ये, या स्पर्धेमध्ये मी म्हणेन करावे 30+ ब संघाचं. धावसंख्या 15. अजूनही 9 चेंडू आणि 37 धावांची गरज. पूर्णपणे हे टार्गेट पूर्णपणे हाय टार्गेट झालेलं आहे. 9 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. हा चेंडू टप्पा पडतोय, खाली राहतोय. यष्टांच्या मागे सातत्य, चांगली कामगिरी, चांगलं यष्टरक्षण. दमट वातावरण आहे खेळपट्टीवर या मैदानावर आपण पाहताय. निर्णय चुकला मी म्हणेन करावे ए संघाचा. आता मात्र 8 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता आहे. अजूनही चौकार षटकारांची अपेक्षा आहे. निलेश फलंदाजी करता. हा फटका चांगला हिट, चांगला कनेक्शन आणि हा षटकार डीपी स्क्वेअरलेगचं क्षेत्र सहजरित्या पार करतोय. हा फटका बेकेट बेक 6. गिरशी खरी किरीटा परी, गिरशी खरी किरीटा परी. हरी भगवान ध्वजा, हरी भगवान ध्वजा. धावसंख्या धावफलक आपण पाहता 21च्या घरामध्ये. अजूनही या दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी. बघूया. हा फटका फुलटॉस होता. डीपी मिड विकेट क्षेत्रामध्ये जातो. 1च धाव. धावसंख्या 22. षटक संपलं. या षटकाचं विश्लेषण. आता मात्र मर्यादित 6 चेंडू, एका षटकामध्ये 30 धावांची आवश्यकता. 5 षटकार ठोकावे लागतील. कवला तारा तिमीर हरा, करता शिवाजी राजा. कवला तारा तिमीर हरा, करता शिवाजी राजा.
चला 6 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे. मर्यादित एका षटकामध्ये 30 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी करावे 30+ ये या संघाला. युगायुगाचा गडबंधार जवान खात्री करी सरदार त्यासाठी जे आपण पाहताय कांचन मूर्ती चषकाचा हा थरार 3 दिवसीय क्रिकेट प्रतियोगिता अंतिम टप्पा अंतिम शेवटचे 6 चेंडू या स्पर्धेतील संपन्न होताना पाहाल आपण. ही स्पर्धा पूर्णपणे एक चांगली स्पर्धा मी म्हणेन 3 दिवसीय क्रिकेट प्रतियोगिता. पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बॅटच्या पट्ट्यात नाही आला आणि 5 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. करावे गावातील वरिष्ठ आणि मान्यवर व्यक्तींना मी विनंती करतोय आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. तसेच 40+ करावे संघाचे अनेक खेळाडू देखील आहेत त्यांना देखील विनंती करतोय बक्षीस वितरण सोहळ्याकरता आपण या व्यासपीठाकडे यायचं आहे. हा फटका फसलाय. चेंडू बराच वेळ हवेमध्ये ट्रॅव्हल करतो. झेल घेण्याचा प्रयत्न असेल तोपर्यंत 2 धावा धावून काढतात दोन्ही फलंदाज. 4 चेंडूने 28 धावांचा भरदार असा खेळ करावे 30+ संघाचा. प्रथम फलंदाजी करताना 31 धावांची एक जबरदस्त इनिंग धनेश याची. 20 धावांची एक चांगली इनिंग आपण पाहिली कपिल याची. चार चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता आहे हा फायनलचा सामना जिंकण्यासाठी. हा चेंडू आउटसाइड पंचांचा वाईट याचा इशारा येतोय आमच्यापर्यंत. एक धावसंख्येने धावफलक देखील पुढे सरकतोय. धावसंख्या 25 आपण पाहताय. चांगली सरासरीची गोलंदाजी पूर्णपणे हे गोलंदाजीचं अस्त्र वापरलं या करावे 30+ ब संघानं. हा फटका चांगला कलेक्शन. चेंडू सीमारेषा पार करतोय. चांगली स्ट्रेट हिट म्हणावे लॉंग ऑन क्षेत्राची सीमारेषा सहजरित्या पार करतोय. बेक हिट बेक 6. धावसंख्या 34च्या घरामध्ये आपण पाहतोय. माफ करा धावसंख्या 31 अजूनही 21 धावांची आवश्यकता आहे. हा फटका चेंडू येतो लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल करतो तोपर्यंत 1 धाव पूर्ण करताना आपण पाहताय. धावसंख्या 32 अजूनही 20 धावांची गरज आहे मर्यादित 2 चेंडूमध्ये. अशक्य प्राय असं हे आव्हान असं टार्गेट आहे मी म्हणेन. 2 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. हा फटका सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. कुठलीही धाव घेण्याचा प्रयत्न आणि करावे 30+ ब संघाचा हा अतिशय दिमागदार खेळ या सामन्यावर पूर्णपणे प्रभुत्व आपण पाहिलं फलंदाजी करताना पहिल्या इनिंगमध्ये त्याच्यानंतर गोलंदाजीमध्ये. हा फटका येतोय आणि हा चौकार. सामना संपला. फायनलची लढत आपण पाहिली. हा फायनलचा सामना पंच पंचांचा इशारा आमच्यापर्यंत अजूनपर्यंत आला नाही. यस हा सामना जिंकलेला आहे करावे 30+ ब संघानं. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन.